मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता पहिला प्रश्न कोणाचा आलाय वाचूयात. पहिला प्रश्न आहे मनीषा डागरे. नमस्कार सर, मी नेहमी आपला व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते आपल्याकडून. सर, मी अक्षय तृतीयाला भूमिपूजन केले आहे आणि घर ज्येष्ठ महिन्यात बांधायला सुरुवात केली तर चालेल का? एक लक्षात ठेवा, मी परवा ही व्हिडिओ माझा होताच की गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे वास्तूचे मुहूर्त नाही आहेत. वास्तुशांतीच्या मुहूर्तालाच तुम्ही भूमिपूजन करणे आहे. वास्तुशांतीच्याच मुहूर्ताला आणि भूमिपूजनाच्या मुहूर्ताला भूमिपूजन करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कुंडलीनुसार आपण स्पेशली मुहूर्त काढून देतो. तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करा, सगळी माहिती मिळेल मुहूर्त. आणि जर तुम्ही माझी प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट कन्सल्टन्सी घेतली घर बांधताना तर अतिशय फायदा जास्त होईल, कारण मुळापासून सगळं परफेक्ट मार्गदर्शन तुम्हाला हे मिळेल. कॉल करा 9021-900-600. स्मिता कुलकर्णी, नमस्कार सर, माझं घर जुने रिनोव्हेशन करायचं आहे, नवीन घ्यायचे, काही डिसिजन होत नाही, काही उपाय सांगा. कुंडलीचं मार्गदर्शन घ्या, कारण आपल्याला घरातले बदल, चेंजेस, उपाययोजना करताना आपल्याला मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे. उपाय काय? तर पहिली गोष्ट, गणपतीचीही प्रार्थना करू शकता. गणेशाची उपासना, गणपतीची प्रार्थना करू शकता. यामध्ये तुम्हाला डिसिजन होत नाही, म्हणजे कुंडलीमध्ये कुठेतरी विचित्र ग्रहांची महादशा चालू आहे, जी कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये गडबड करते. आपण पाहून घेऊयात, काळजी नसावी. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. दीपेश गावंड, नमस्कार सर, खूप छान माहिती सांगता. आपण श्रीयंत्र कुबेर मूर्ती या पितांबरीने स्वच्छ केले तर चालेल का? आणि सर, माझे मन खूप चलबिचल होते, छोट्या छोट्या गोष्टींनी चिडचिड होते, असे का? 7.5 पनवती असली की मनाच्या या सगळ्या गोष्टी थोड्याशा गडबडतात आणि काही नको त्या गोष्टीसुद्धा पाठीमागे लागतात. तुम्हाला मी एक टायगर आय नावाचं हे ब्रेसलेट देतो. ते टायगर आयचं ब्रेसलेट तुम्ही रेग्युलर यूज करा. जो तुमचा प्रश्न आहे की पितांबरीने हे आपण स्वच्छ करावं का, तर गरज असेल, खूप काळ्या पडल्यात, खूप काळवंडल्यात तरच करा. पण मला असं वाटत नाही की त्याला घासून त्याचं ओरिजिनल पॉलिश घालवावं. त्यामुळे तुम्ही रोज धुवायची गरज नाही आहे आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन केल्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ होऊ शकतात. रत्नमाला, नमस्कार सर, आपले व्हिडिओ पाहते, खूप छान असतात. देव्हारा आग्नेय दिशेला असला आणि देव्हाऱ्यात कलश ठेवला तर चालेल का? ठेवू नये. आग्नेयाला देवघर चालत नाही. कारण दक्षिणेचा प्रभाग हा यक्ष प्रभाग आहे, उत्तरेचा प्रभाग हा देव प्रभाग आहे. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की आपल्याला देवघर आग्नेयाला चालत नाही आणि आग्नेयाला कलश तर अजिबात चालत नाही. ईशान्य, पूर्व, उत्तरेमध्ये देवघर तुम्ही ठेवू शकता. अगदीच जर जागा नसेल तर वायव्येमध्ये. पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला हवं आहे. निलेश जाधव, सर, आपले मार्गदर्शन एकदम परफेक्ट आहे. अनेक लोकांना तुमच्याकडून खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत. मला एक विचारायचं असं होतं की 7.5 चालू असताना कुंडलीचे मार्गदर्शन घ्यावे लागेल का? आणि 7.5मध्ये स्वतः मला एकट्याला त्रास होतो की पूर्ण कुटुंबावर परिणाम होतो, हे उपाय सांगावेत. लक्षात घ्या, 7.5 असताना कुटुंबाला देखील त्रास होतो, कारण एका घरामध्ये एका व्यक्तीची जर 7.5 असेल तर त्याच्यावरती इफेक्ट हा होत असतो. कोणावर? कुटुंबावरती. त्यामुळे 7.5मध्ये आणि पनवतीमध्ये आपण चांगलं वागणं, चांगलं बोलणं आणि अनेक गोष्टी आपल्या चांगल्या करणं हे खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 7.5 म्हणजे शनी महाराज आपल्या राशीमध्ये येतात. आता काही राशींना 12वा शनी चालू आहे, 8वा चालू आहे, 4था, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. वास्तू तथास्तूमध्ये या मार्गदर्शन घ्या. कुंडली मार्गदर्शन म्हणजे काय माहिती आहे का? जे मी करतो ते कुंडली म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण ज्या ब्लडचा रिपोर्ट काढतो, युरिनचा रिपोर्ट काढतो, यानंतरनं सोनोग्राफीचा रिपोर्ट असतो. बरं, तो रिपोर्ट काढल्याने काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? अजिबात नाही. आपण तो रिपोर्ट काढल्यानंतरनं तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे माझ्यासारखा ज्योतिषी आणि ते डॉक्टर तपासतात की नक्की काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यावरती उपाययोजना, औषधं किंवा मी ज्या पद्धतीने कन्सल्टिंग की ह्या गोष्टी, कर्म तुमची सुधारा रे, चांगलं वागा रे, या व्यक्तींशी तुमचं चांगलं होणं गरजेचं आहे, देवाची उपासना करा, हे मंत्र जप करा, छोट्या गोष्टींनी आपलं कल्याण व्हायला सुरुवात होतं. तुम्ही चुकताय कुठे हे मी सांगत असतो. ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नाव नोंदवून या. प्रतीक कल्याण, नमस्कार सर, माझे कोणतेही काम सरळ पूर्ण होत नाही, घेतलेले सर्व काम अपूर्ण राहते, खूप अडचणी घरामध्ये आहेत. मी आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा तुमच्या घराच्या दरवाजावर हे लावा, याचा फायदा भरपूर आहे. निगेटिव्हिटी कंट्रोल व्हायला सुरुवात होते. यानंतरनं काम होण्याच्या दृष्टीने तुम्हाला हे मी ब्रेसलेट सजेस्ट करतो, पायराईटचं. पायराईट ब्रेसलेट घाला, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एकमुखी रुद्राक्षाचाही फायदा भरपूर होतो. तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि एक लक्षात ठेवा,
ज्योतिष आणि वास्तू हे कशासाठी माहिती आहे का? प्रयत्नांना जोड म्हणून. एका शास्त्रामुळे आयुष्य बदलत नाही, एका उपायामुळे आयुष्य बदलत नाही, हे सगळे प्रयत्नांना जोड म्हणून आहे. नवी कोरी सायकल आहे, त्यात हवात नसेल तर उपयोग काय? त्या पद्धतीने सर्वसमावेशक अशा गोष्टी आहेत. यामध्ये पुढचा प्रश्न काय आहे? सरिता ओव्हाळ, मुंबई. नमस्कार सर, दरवाजाला उंबरा हा सागवानी असावा की पायराटचा मिळतो तो बसवलं तर चालेल? बापरे, पायराटचा उंबरा, मी ती काहीतरी रील्स बघितली, डोक्याला हात लावला. आता म्हणलं एक दिवशी पायराटचा चष्मा येणार, कानातले तर आलेलेच आहेत, दातसुद्धा पायराटचं हे करतील. पायराटचा उंबरा अजिबात घेऊ नका, चुकीचं आहे. उंबरा फक्त सागवानी पाहिजे. कुठले रील्स बघून तुम्ही पायराटच्या वस्तू इतर अशा घेऊ नकात. ऑथेंटिकली ज्याचा उपयोग आहे असंच मी प्रमोट करत असतो. अजिबात पायराटचा उंबरा घेऊ नका. उंबरा बसवताना आपल्याला सागवानी हवा आहे. कुशल लांडगे, पुणे. नमस्कार सर, मी आपला व्हिडिओ पाहतो, खूप छान परफेक्ट मार्गदर्शन तुमच्याकडनं असते. माझा मुलगा 10वी झाला आहे. पुढच्या शिक्षणासाठी, पुढील करिअरसाठी आपले मार्गदर्शन हवे. फोनवरनं ऑनलाईन मिळेल की ऑफिसला यावं लागेल? आपल्याकडे सगळ्या पद्धती आहेत. देश परदेशातून जेवढे काही लोक आहेत ना, तर ऑनलाईन कन्सल्टन्सी चालते. तुम्ही सोमवार आणि गुरुवार आणि आता कदाचित शनिवारसुद्धा ओपन होऊ शकतो. तर कुंडलीसाठी नाव नोंदवा. अर्धा तास, तासभर अशा कुंडलीचं मार्गदर्शनाचे सगळे डिटेल्स आहेत. खूप परफेक्ट 60 पानी रिपोर्ट दिला जातो. माझं प्रत्यक्ष तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. आपलं ऑफिस सारसबागेचे इथे पुण्यामध्ये आहे. ऑनलाईन ऑफलाईन सगळी परफेक्ट फॅसिलिटी आहे. कॉल करा 9021 900 600. पूनम पाटील, नमस्कार सर, ऑरा बूस्टर लेडीज वापरू शकतात का? मला नेहमी निगेटिव्ह विचार. हो हो हो, नक्कीच. ऑरा बूस्टर तुम्ही वापरू शकता आहे. ऑरा बूस्टर मी दाखवतो. ऑरा बूस्टर तुम्ही वापरू शकता. ऑरा बूस्टर हा निगेटिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी तो काय करतो, पॉझिटिव्हिटी बाहेर टाकतो. त्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की जी पॉझिटिव्हिटी बाहेर काढतो. म्हणजे पाणी मारलं की घाण पाणी निघून जातं, तशा पद्धतीने महिला वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ते कसं वापरायचं त्याचे 6-7 प्रकारचे वेगवेगळे उपाय आहेत. संशोधन मी केलेलं आहे. ऑफिसमधनं तुम्ही जेव्हा मागवाल तेव्हा तुमच्याकडे येईल, सोबत त्याची तुम्हाला एक चिठ्ठी म्हणा, तर एक लिखाण केलेली कागद असतो की त्याच्यामध्ये तो येतो आणि तुम्हाला त्याची सगळी इत्थंभूत माहिती मिळते आपण कसं करायचं ते. रेणुका चव्हाण, तेजश्री पाटील, नमस्कार सर, माझ्या मुलाबद्दल विचारायचे आहे की आता 3रे वर्ष सुरू आहे पण तो बोलत नाही, 2-3 शब्द फक्त बोलतो, उपाय काय करावं? वाणीस्थानामध्ये म्हणजे कुटुंबाचं जे कुटुंबस्थान आणि वाणीस्थान कुंडलीमध्ये जे दुसरं स्थान असतं त्यामध्ये काही दोष आहेत का बघूयात. आणि काही काळजी करू नका. काही मुलं उशिरा बोलू शकतात. एकदा मेडिकली पण सुद्धा तुम्ही चेक केलं असेल. अजून कोणी एक्सपर्टचं बघा आणि कुंडलीमध्ये काही शांती किंवा कुंडलीमध्ये काही दोष आहेत का एकदा बघून घेऊयात. सध्या तरी तुम्ही ओम गम गणपतेन्मा जप मुलाच्या त्यांनी लवकर बोलावं यासाठी संकल्प करून करायला सुरुवात करा. स्वाती रेणुका चव्हाण, सर, कापूर कोण गाडीमध्ये लावला तर चालतो का की फक्त घरामध्ये ठेवावा? हे बघा, फास्ट सेलिंग असा आमचा आहे. हा फास्ट सेलिंग जो कापूर कोण आहे तो बेस्ट ऑफ बेस्ट आहे. कारमध्ये लावू शकता, घरात लावू शकता, बेडरूममध्ये, वॉर्डरोबमध्ये कापुराचा सुंदर वास येतो. खूप लोक रेग्युलर रोज ऑफिसमध्येही घ्यायला येतात, ऑनलाईन पण मागवू शकता. स्वाती गायकवाड, सर, माझा प्रश्न असा आहे की पूर्ण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात आहे. आम्हाला बिल्डरकडून प्लॅनही आला आहे. प्रत्येकाला त्याच ठिकाणी 2 फ्लॅट हवे तसे मिळणार आहेत, पण त्यामध्ये प्लॅनमध्ये काही बदल करणार नाहीत. मग मला वास्तूनुसार फ्लॅट कसा घेता येईल यावर उपाय काय? हो, रिडेव्हलपमेंटचा याचा प्रॉब्लेम येतोच. बिल्डर काय करतो, त्याच्या कन्व्हिनियन्सनी बसवतो. काय बसवतो की तुम्हाला किती स्क्वेअर फुटाचं पाहिजे त्यानुसार देऊ, पण त्यामध्ये विषय असा येतो की आपल्याला पाहिजे तसं फ्लॅट मिळत नाही. आत्ताच एक काम माझ्याकडे असं आलं होतं. मी त्या सगळ्या लोकांनी काय ठरवलं की आता आमची जी रिडेव्हलपमेंटला जाणारी बिल्डिंग आहे ती पहिली वास्तुतज्ञ मकरंद सरदेशमुखांकडनं प्लॅन त्यांच्याकडनं घ्यायचा आणि मग बिल्डरकडला सांगायचा. असं सगळं सिस्टमॅटिक त्यांनीच जवळपास 18-19 मेंबर होते. 18 ते 19 मेंबर्स होते. सगळ्यांनी ठरवलं की वास्तूनुसार आपल्याला फ्लॅट पाहिजे. ज्यांना जे मानत नव्हते किंवा ज्यांना काही विशेष गरज नाही तेही म्हणले नाही आता सगळे करतायत ना, तर आपण चांगलंच करू. तर परवाच आमची मिटिंग झाली रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने. मग त्यांनी बिल्डरला कन्व्हिन्स केलं आणि आता त्याच्यावरती माझं काम सुरू झालेलं आहे की प्रत्येकाला वास्तूनुसार हा फ्लॅट मिळणं गरजेचं आहे. कारण वास्तू म्हणजेच वसतू. अशा छान वास्तूमध्ये तुम्ही राहा जिथे चैतन्य आहे, चैतन्यदायी वातावरण आहे. त्यामुळे तुम्ही हे ठरवू शकता. दुसरी गोष्ट, जरी रिडेव्हलपमेंटला गेलं
तरी त्यांनी काही चेंजेस बदल करणार नसतील तरी तुम्ही काय करा, ते प्लॅन ऑफिसला पाठवून द्या. त्याच्यावरती कन्सल्टन्सी आपल्याला काय करता येईल हे आपण नक्की पाहूयात. नेक्स्ट रचना तावरे म्हणून आहेत. नमस्कार सर, असा प्रश्न आहे की आपली फसवणूक व कुंडली याचा काही संबंध आहे का? कारण जागेबाबतीत माझी खूप फसवणूक झाली आहे. फसवणारे स्वतः आमच्या भावकीमधले आहेत. असे कुंडलीतील दोषामुळे होऊ शकते का? मला काही उपाय सांगा. हो, काय होतं, जमीन जुमला आणि पैसा सोनं नाणं या बाबतीत फसवणूक होते. माणसाचा स्वभावाचा गैरफायदा घेणारे खूप व्यक्ती बसलेले आहेत. त्यामुळे आपल्या स्वभावामुळे होतं, साडेसाती पनवतीच्या ह्याच्यामुळे होतं. आणि काही कुंडलीमध्ये असे योगच असतात की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आपण एकदा पाहूयात. छोटे छोटे उपाय करायचे आहेत. लगेच उपाय करून काय आपलं लगेच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, पण नक्की कशामुळे होतं आहे आपण पाहूयात. तर तुम्ही गणेशाची उपासना करू शकता, गणपती अथर्वशीर्ष वाचू शकता, कुलदेवतेची उपासना करू शकता आणि ऑफिसला कॉल करा. आपण ते नाव नोंदवून घेऊ आणि तुम्हाला मी हे ब्रेसलेट सजेस्ट करतो. सनस्टोन ब्रेसलेट आहे, हे वापरू शकता. मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे 2 डिव्हाइस तुम्ही ऑफिसमधून मागवा आणि लावा. बरोबर, ह्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल. शेवटचा प्रश्न किरण लोखंडे. नमस्कार सर, मी माझ्या घराचा दरवाजा नैऋत्येला आहे. पैसे राहत नाही, खूप वाद होतात, प्लीज मार्गदर्शन करा. मी हे जे डिव्हाइस सांगितले ते नक्कीच लावा. गुरुची उपासना वाढवा, कुंडलीचं मार्गदर्शन घ्या आणि हे जे ब्रेसलेट आहे ते ऑफिसमधनं मागवा. हे ट्रिपल मनी ब्रेसलेट आहे, ह्याचाही फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि अगदीच तुम्हाला अजून स्ट्रेंथ वाढवायची असेल, पायराईटचं ब्रेसलेट वापरू शकता. तर मित्रांनो, हे जे प्रश्न येत आहेत ते यूट्यूबवरती कमेंट करा, म्हणजे तुमच्याकडे आम्ही तुमचे जे प्रश्न नक्की घेऊ शकतो. दर गुरुवारी हा 9 वाजता एपिसोड असतो. आणि लक्षात ठेवा, वास्तू तथास्तूचा व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे, जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी हे सगळी माहिती देतो आहे. कुंडलीचं परफेक्ट मार्गदर्शन, वास्तूचं परफेक्ट मार्गदर्शन माझ्याकडनं हवं असेल तर ऑफिशियल नंबरला कॉल करा 9021 900 600. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.